हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा आपला बुद्धिमत्ताचं सेकंड लेक्चर आहे। आज आपण अक्षर मालिका हे शिकणार आहोत। ठीक आहे, अक्षर मालिका हे शिकणार आहोत। अक्षर मालिकेचं फर्स्ट लेक्चर आहे। अक्षर मालिकेचं आपलं फर्स्ट लेक्चर आहे। बुद्धिमत्ता संपूर्ण बॅचचं आपलं क्लासचं सेकंड लेक्चर आहे। ओके, अक्षर मालिका आपण आजपासून चालू करू। ओके, एक मिनट। हे बॅच आपली बुद्धिमत्ता मोफत बुद्धिमत्ता सर्वांसाठी मोफत बुद्धिमत्ता बॅच पूर्ण आपली यूट्यूबवरच आहे। त्यानंतर ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी माझ्या ॲपवर गणित शिकू शकता। आउट ऑफ मॅथ्स बॅचचं नाव आहे। ओके, ज्यांना कोणाला ॲपवरून शिकायचं असेल त्यांनी ॲपवर शिकू शकता। काही थोडाफार चार्ज आकारला जाते कमी प्रमाणामध्ये। ओके, ज्यांना कोणाला फ्रीमध्ये शिकायचं तर मी फ्रीमध्ये तलाठी भरती 2001 तलाठी भरतीसाठी मी यूट्यूबवरच मी फ्रीमध्ये मॅथ तुमचं कव्हर करून दिलं आहे आणि हे रिझनिंग फ्रीमध्येच। चला, त्यानंतर माझ्याशी थोडी माहिती जाणून घ्या। आतापर्यंत मी 3 एक्झाम क्रॅक केले आहे। माय 3 गव्हर्नमेंट जॉब अँड रिझल्ट अँड स्कोर। ओके, आतापर्यंत मी 3 गव्हर्नमेंट जॉबच्या एक्झाम क्रॅक केले आहे। पोस्टमन 2020, MTS आणि तलाठी भरती 2023। पोस्टमनमध्ये मला 100 पैकी 90 गुण होते, MTS मध्ये 100 पैकी 88 गुण होते आणि इकडे तलाठीमध्ये 200 पैकी 174 गुण होते 2019च्या। GK मध्ये इकडे 30 पैकी घटकनी आहे, बघून घ्या, 30 पैकी 25 होते। रिझनिंग मध्ये 30 पैकी 27 होते। मॅथमध्ये 40 पैकी 38 गुण होते। ओके, इथं GK मध्ये 23 गुण होते, रिझनिंगमध्ये 30 पैकी 27, मॅथमध्ये 40 पैकी 38 गुण होते। ओके, आणि हां, इथे थोडं मॅथ रिझनिंगमध्ये आउट ऑफ मार्क आहेच। इथे फक्त मराठी आणि इंग्लिशमध्ये थोडं विसरलो मी, हे याला हे कोणाला ते विसरलो। ठीक आहे, मी चेक करून एकदा तुम्हाला सांगून देईन नंतर। आणि GK मध्ये 34 होते। मराठी आणि इंग्लिश मला वाटते इंग्लिशमध्ये मला जास्त होते वाटते। हो, ठीक आहे, इंग्लिशलाच जास्त होते। इंग्लिशला 46 होते। हो, 46मध्ये 23 क्वेश्चन इंग्लिशमध्ये बरोबर होते आणि 22 क्वेश्चन मराठीमध्ये बरोबर होते। ओके, बरोबर आहे। 23 गुणला 2 करा 50 पैकी। चला, ही एवढी माझी अल्पशी ओळख आहे। 3 एक्झाम आतापर्यंत मी क्रॅक केल्या आणि फेल्युअर माझे पण बघून घ्या कोणकोणते आहेत। तलाठी भरती 2023 मला 200 पैकी 173 भेटले होते, रिझल्ट नाही आला। त्यानंतर आणि SSC MT 2019ची Tier 2 दिली होती, रिझल्ट नाही आला। RRB NTPC 2019 लेवल 5ची Tier 2 दिली होती, लेवल 3ची Tier 2 दिली होती, लेवल 2ची Tier 2 दिली होती, इथे पण रिझल्ट नाही आले। ओके, बाकी तुम्हाला माझे 3 रिझल्ट आले मी सांगितलेलं आहेच। आणि रिझनिंगमध्ये आपण हे चॅप्टर कव्हर करून घेता। रिझनिंगमध्ये हे चॅप्टर तुमचे कव्हर करून घेता। एक मिनिट, काय झालं? एक मिनिट, ठीक आहे। ओके, रिझनिंगमध्ये तुमचे एकूण 22 चॅप्टर कंप्लीट करून देतो आम्ही आणि 70 टॉपिक, हो 70 लेक्चर, जवळपास 70 लेक्चर तुमचे होईल हे नेक्स्ट 2 टॉपिक। ओके, झाला। चला, आणि हे टॉपिक मी असे सिलेक्ट केले आहे जे एक्झाममध्ये वारंवार विचारले जाते, त्या टॉपिकवर ते टॉपिक मी इथे सिलेक्ट केलेले आहे। जवळपास पूर्णच्या पूर्ण चॅप्टर मी इथे आणले ना सगळे, बाकी कोणते चॅप्टर शिल्लक राहिलेच नाही। आणि हो, एक रँकिंग सुटलं होते, रँकिंग सुटलं, रांगेतील स्थान, रांगेतील स्थान हे चॅप्टर सुटलं, इथे टाकच राहिलं होतं, ते पण शिकवून देईन, काही काळजी करू नका, फक्त मला आठवण काढून द्या बॅचच्या एंडिंगला। ओके, त्यानंतर हो, हे मॅथचे जे माझ्या ॲपवर बॅच आहे मॅथची आउट ऑफ मॅथ्स, या बॅचमध्ये एकूण 40 लेक्चर 40 टॉपिक आहे, हे 20 टॉपिक आणि हे 20 टॉपिक, एकूण 138 लेक्चर होऊन जाईल। ओके, चला, आजच्या लेक्चरला सुरुवात करू आपण अक्षर मालिकाला सुरुवात करू। आणि हां, आउट ऑफ मॅथ बॅचची लिंक
ॲपची लिंक म्हणायची की आउट ऑफ मॅच बॅचची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे, किंवा मी फ्रीमध्ये पण मी यूट्यूबवरच मॅथ रिझनिंग दोन्ही पण शिकवलं आहे. ठीक आहे, हे म्हणजे रिझनिंगची ही बॅच आहे फ्रीवाली आणि मॅथ पण शिकवलेलं आहे ऑलरेडी तलाठी भरतीसाठी. अल्फाबेट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे ते सांगतो पहिले मी. ए पासून फर्स्ट नंबर, ए पासून तर झेडपर्यंत तुम्हाला सिरीज पाठ करायचे. 2 नंबर ए पासून तर एम पर्यंत आणि एन पासून तर झेडपर्यंत सिरीज पाठ करायचे आहे. या दोन्हीचा अर्थ एकच आहे, काय काळजी करू नका. ओके. 3 नंबर झेडपासून तर सरळ ए पर्यंत सिरीज पाठ करायची आहे. मी पाठ केली होती, तुम्ही नसून पाठ केली तरी काही त्यावर फरक पडत नाही, एकदम काही फरक पडत नाही. मी पाठ केली होती, एक्झाम जॉब लागायच्या आधी पाठ केली होती, एक्झाममध्ये कामी आली मला. ठीक आहे, आज मला फारशी काही आठवत नाही पण तो लिहून घेतो. ZYX WVU TSR QPON MLK JIH त्यानंतर FEDC BA. थोडं एखादी अक्षर मागे पुढे झालं असेल कारण की जवळपास 3 एक वर्ष मी रिवाईज केले नव्हते आणि काम पण नव्हतं. ओके. ZYX WVU TSR QPON MLK JIHG FEDC BA. ठीक आहे. आणि मला काम पडलं होतं, सिरीज सॉल्व्ह करण्यासाठी काम पडलं होतं. ओके. बऱ्याचशा सिरीज आहे अशा असतात बघा, WVU त्यानंतर टी सोडून एखादी अक्षर सोडल्यानंतर SRQP हे एक असते, त्यानंतर SRQP, पुन्हा मग एखादी लेटर सोडून दिल्यानंतर N पासून NMLK, यानंतर मग नेक्स्ट सिरीज कोणती. ओके. हे तुम्हाला इत्यादी अशा प्रकारच्या सिरीज विचारल्या जाते. तुम्ही काय हरकत नाही, रिटर्नची मी पाठ केली होती रिवर्स, ते पण पाठ करू शकता किंवा मग डायरेक्टच पाठ करू शकता. ज्यांना कोणाला पाठ करायचे असेल त्यांसाठी मी ट्रिक पण सांगून देतो. ZYX तुम्हाला पाठच होतेच, WVU हे पाठ करा. तुषार होते इथं, TSR म्हणजे तुषार तसरं तुषार. ठीक आहे. QPON मालिक. ठीक आहे, ऑन मालिक. JIHG G हाजी फेडाक. फे म्हणजे हे, FE म्हणजे फी, डा म्हणजे इथे फेडाक सी. असं काहीतरी पाठ केलं होतं. रिवर्स तुम्ही ABCD पाठ नाही केली तरी तेवढं काही फरक पडत नाही. ओके. आणि ABCDचे नंबरिंग मित्रांनो सगळ्यांना पाठ होऊन जाईल ट्रिकनुसार, काळजी करू नका. हे नाही पाठ केली तरी तुमचं काम होऊन जाते. ए पासून झेडपर्यंत, ए पासून एम आणि एन पासून झेडपर्यंत ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखी काय पाठ करायला लागतं तुम्हाला, पाठ करायला लागत नाही आता. ए पासून एम आणि एन पासून झेड. ठीक आहे. हे जवळपास AM एन पासून झेड. ठीक आहे. आणि महत्त्वाचं अपोजिट लेटर. हे झाल्यानंतर महत्त्वाचं आहे A to Z पर्यंत तुम्हाला प्रत्येकाचे क्रमांक पाठ करावे लागते आणि 2 नंबर अपोजिट लेटर तुम्हाला इथे पाठ करावे लागते. ठीक आहे. आता A पासून Z पर्यंत तुम्हाला क्रमांक पाठ करून देतो आणि अपोजिट लेटर पाठ करून देतो. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 3 नंबर आणखी हे पाठ करायसाठी तुम्हाला वर्ग पाठ नाही केले जमते. 5, 10, 15, 20 आणि 25 त्यालाच आपण जो ती म्हणतो ते पाठ करावं लागेल. आणि आदिपी म्हणजे काय, 1, 4, 9, 16, 25 हे वर्गसंख्या. ओके. बघा 5, 10, 15, 20, 25 यांचा क्रमांक आहे म्हणजे EJOTY, ई ज्योती यांचा क्रमांक आहे. ई साठी 5, जे साठी 10
ओसाठी 15, टीसाठी 20, वायसाठी 25 हा क्रमांक पाठ करायचा आहे. आता प्रत्येक ए पासून झेडपर्यंत प्रत्येक लेटर कशी पाठ करायची त्याची मी तुम्हाला ट्रिक सांगतो. ज्या पद्धतीने मी पाठ केलं होतं ते तुम्हाला सांगतो. लिहून घ्या पहिलं ए पाठ राहते, बी पाठच राहते, सी तुम्ही 6 लक्षात ठेवा. सॉरी सीचं काय मी विसरलो का, तरी सी तसं पाठच होते, काही तेवढं मोठं हे नाही. सीचं 1, 2, 3 पाठच राहते. डी साठी बघा ABCD तुमचं पाठ होऊन जाते 1, 2, 3, 4. ई साठी काय आहे 5. एफ साठी 6, एफ म्हणजे फिक्स 6 हे पाठ केलं तुम्ही. EF GHI, जी साठी G7 झाले का 7, ठीक आहे 7, ठीक आहे. किंवा G8च्या आधी एक G7 नावाची संघटना होती, G8च्या आधी तीच संघटना G7 होती, ते तुम्ही पाठ करू शकता. H म्हणजे किती होते दिसतं का, हे 8 दिसतंय 8. आय साठी IKNOW, आय नो, नो म्हणजे 9, ठीक आहे. एक मिनिट. जी म्हणजे 7, तुम्ही जीचा इथं 7 सारखा दिसते ते पाठ करा. H म्हणजे 8 होते आणि हे लक्षात ठेवण्यासाठी H असा काढतो आपण, त्याला बस 2 दांड्या आणखी जोडून द्या, 8 तयार झाली. आय नो IKNOW लिहा किंवा मराठीतल्या नो लिहा, आणि नो म्हणजे 9. ओके. जे साठी जे म्हणजे 10 होते, लक्षात ठेवण्यासाठी जेट विमान, आणि ट फॉर 10 म्हणजे 10. के म्हणजे 11, कसं लिहितं तुम्ही मराठीमध्ये, अकरा, आणि क फॉर के लक्षात ठेवा. एल म्हणजे 12, लक्षात ठेवा बाल, बा फॉर 12 आणि एल फॉर एल, ठीक आहे. JKL, M फॉर 13, N फॉर 14. दिसतंय 3 सारखे दिसतंय ना, म्हणून 13. 3 सारखे दिसतात म्हणून 13. 1 2 3 4 4 कांडे दिसतात म्हणून 14. ओ म्हणजे 15. जे पाठ होते ते करतो मी. पी म्हणजे 16, OP 15 16, बरं ठीक आहे. P Q 17, OPQ, R 18, लक्षात ठेवण्यासाठी 18चा R, S 19, तुम्ही कसं लिहिता 19, स फॉर S, शेवटचा अंक, ठीक आहे. यांचं नाही, मी थोड्या वेळाने तयार करतो, काळजी करू नका. S T20 वर्ल्ड कप माहिती आहे तुम्हाला. T20 नाव काय 20, T फॉर 20 तू लक्षात ठेवण्यासाठी T20 लक्षात ठेवा, आणि U बरं हे तेवढं लिहून घ्या. M 13, N 14, O PC पसो 16 17, ठीक आहे. याचं काही येत नाही. फिफ्टीन प्रो मोबाईलचं नाव आहे. चला ओ भेटला तुम्हाला, 15 प्रो, 15 इथे भेटला, प्रोचा ओ, ठीक आहे. सोळाला तुम्ही पसोळा लिहा, पसोळा, ठीक आहे. पसोळा, प फॉर पी आणि 16 फॉर 16. पसोळा नावाचं एक गाव आहे, पसोळा परसोळा वगैरे गाव आहे आमच्या विदर्भामध्ये. Q17, Q दिसतंय का पुन्हा Q 7 सारखा, एक आणखी एक वाढवून द्या, ठीक आहे. चल महत्वाचं एवढं तुमचं झालं इथे सगळं. टीच्या नंतरचे राहिले ते घेऊन घेऊ. STUVWX
वाय झेड. ओके, मी जसं लक्षात ठेवलं तसं लक्षात तुम्ही ठेवा. वर 1 आणि 2 कांड्या आहे म्हणजे 2 वर 2, 1 2 3 कांड्या आहे म्हणून 2 वर 3, 1 2 3 4, 4 कांड्या म्हणून 2 वर 4. वाय म्हणजे 5 सारखा दिसते, वाय म्हणजे 25 म्हणजे हे 5 सारखा दिसते, वाय म्हणजे 5 सारखा दिसते म्हणून 5 फॉर 25. ठीक आहे, 2 वर 5. झेड म्हणजे 26 तुमच्या लक्षात राहते. ओके, समजलं का इथं? 1 आणि 2 आहे म्हणून 2 वर 2, 1 2 3 आहे म्हणून 2 वर 3, 1 2 3 4 आहे म्हणून 2 वर 4. हे 5 सारखा दिसते म्हणून 2 वर 5. ओके, यूचं 21 लक्षात ठेवा. यू 21 21. ठीक आहे, मी लक्षात कसं ठेवलं होतं बघा. इकडे सगळे असे कोण कोण बनत आहे, इकडे कोण सारखे बनत आहे, इथं कोण बनत आहे असा, इथे खाली निमुळता भाग पडत आहे, परंतु इथे निमुळता भाग नाही म्हणून 22 23 सोडून 21 असं लक्षात ठेवलं होतं. तुम्ही लक्षात राहते, एखादी सुटलं तर काही तेवढं फरक पडत नाही. जसं जसं तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता तसं तसं तुम्हाला पाठ होऊन जाईल. आणि मी असे क्वेश्चन टाकले जेणेकरून तुम्हाला जवळपास सगळे लेटर पाठ होऊन जाईल अशा पद्धतीचे मी क्वेश्चन टाकले आहे. त्यानंतर अपोजिट लेटर शिकू आता. अपोजिट लेटर. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं ए पासून तर एम पर्यंत पाठ करा आणि एन पासून तर झेड पर्यंत पाठ करा. ओके, बस झालं. हेच आहे तुमचे अपोजिट लेटर. का एच्या खाली झेड येत आहे, एमच्या खाली एन येत आहे, तसंच बी सी डी, तसंच बीच्या खाली वाय येईन, सीच्या खाली आणि याच्या खाली डब्ल्यू वगैरे येईन. ठीक आहे, हेच आहे, दुसरं काहीच नाही. तरी ए पासून आपण प्रत्येक आता अपोजिट लेटर शिकून घेऊ. अक्षर मालिकाचा आज आपली थिअरी आहे. ठीक आहे, चला. ए म्हणजे एचे अपोजिट झेड, बीचे अपोजिट वाय. हे लक्षात ठेवायचं. अजहर एक प्लेयर आहे, प्लेयर होता अजहर नावाचा, आणि त्याच्या आपला इम्रान हाशमीच आहे ना पिक्चरमध्ये, अजहर नावाचा पिक्चर पण मूवी पण आला आहे, त्याच अजहर यांच्यावर सर आहे. क्रिकेट प्लेयर अजहर त्यांच्यावर तो पिक्चर बनला आहे. इम्रान हाशमी आहे त्याच्यात. ठीक आहे, त्याच्यावरून तुम्ही लिहा, लक्षात ठेवा. अजहर. अ फॉर ए, झ फॉर झेड. बाय म्हणजे बाय टाटा, बाय म्हणजे बाय. सी साठी सी फॉर एक्स. लक्षात कसं ठेवायचं. 6चं स्पेलिंग इथे चुकलं पाहिजे फक्त. ठीक आहे, ॲक्च्युअलमध्ये 6चं स्पेलिंग असं आहे ना, ते चुकलं पाहिजे, असं 6 झाला पाहिजे आपला. ठीक आहे. डी साठी लक्षात काय ठेवायचं. मी डायरेक्ट DW ड आणि ड लक्षात ठेवतो. प्रोनाऊन्सिएशन ड आणि ड येते, किंवा मग तुम्ही इव्हिनिंग लक्षात ठेवा. सॉरी, नाही ड्यू लक्षात ठेवा. रक्कम ड्यू असणे, पेनल्टी असणे. ड्यू म्हणजे पेनल्टी वगैरे होते. ओके, डी नंतर ई. मी लक्षात ठेवलं होतं वेश्य. आर्य वैश्य समाज मी लक्षात ठेवला होता. मी ज्या ठिकाणी तयारी करताना माझी रूम ते लायब्ररी या दरम्यान एक आर्य वैश्य भवन होतं, त्याच्यावर मी हे ठेवलं होतं. आणि तुम्हाला माहीत नसतं तर मी सांगून देतो. माझ्या ज्या ट्रिक्स आहेत ज्या आजूबाजूच्या वातावरणाशी रिलेटेड असते, जेणेकरून तुम्हाला ट्रिक लक्षात राहील, यासाठी मी आजूबाजूच्या वातावरणातील नावं वापरून मी ट्रिक तयार करतो. एकतर आजूबाजूची नावं किंवा पुस्तकातली काही दुसरी नावं, एखाद्या पुस्तकाच्या लेखकाचं नाव, सायंटिस्टचं नाव वगैरे, अशा ट्रिक्स वापरून मी माझ्या ट्रिक्स तयार करतो. ठीक आहे. वेश्य म्हणजे VEI सोबत V. ओके, किंवा त्याला तुम्ही इव्हिनिंग म्हणून पाठ करू शकता. ठीक आहे, इव्हिनिंग म्हणून पाठ करू शकता. इव्हिनिंग म्हणजे E आणि V. चला, ई नंतर एफ साठी मी पाठ केलं होतं फ्युरी. FURI. फ्युरी नावाचा मूवी आहे एक, त्या याच्यावरून तुम्ही हे पाठ करू शकता. म्हणजे F फॉर यू. GT असते. मी लक्षात ठेवलं होतं गॅट संघटना. ठीक आहे, गॅट संघटना. GT गट्ट. ठीक आहे, टॅगलाईन वगैरे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, गट्ट लक्षात ठेवा. गट्टू टॅग लक्षात ठेवा. किंवा GT रोड
दिल्ली, GT हॉस्पिटल मुंबई, मुंबई, ठीक आहे. GT रोड, दिल्लीचा दिल्लीला GT रोड आहे, त्यावरून तुम्ही GT लक्षात ठेवा. किंवा GT हॉस्पिटल नावानं मुंबईला एक हॉस्पिटल आहे, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा. G नंतर H. माझ्या ट्रिकनुसार तुम्ही वेश्य, आर्य वेश्य समाज, वेश्यचा VE इथं गेला तर SH इथं राहील तुमचा, ठीक आहे. SH वेश्य, ठीक आहे, वेश्य. किंवा ज्यांना कोणाला नवीन ट्रिक पाहिजे त्यांनी हायस्कूल लक्षात ठेवा, हायस्कूल, ठीक आहे. हायस्कूल लक्षात ठेवा, म्हणजे HH हायस्कूल लक्षात ठेवा, ठीक आहे. चला, HIJKLM N पर्यंत, ठीक आहे. इथे पाठ करा लोरी. फ्युरी पाठ केलं तुम्ही, कोड गेले फ्युरी. फ्युरीचा FU इथे गेला, F आणि U, फ्युरीचा FU इथे गेला, RI इथे टाका आता, ठीक आहे. फ्युरीचा RI, ठीक आहे. जे जाक्यू किंवा जॅकलिन तुम्ही पाठ करा. जॅकलिन, ठीक आहे. जॅकलिन, जॅक्युलिन, मी जॅक्यू पाठ केलं होतं. PK नावाचा मूवी, ठीक आहे. PK मूवी किंवा PK पिक्चर आमिर खानचा, ओके. त्यानंतर L, हे पाठ करा लोरी. फ्युरी, लोरी, LO. M मन, मॅन पाठ करा. M पाठ करा, मॅन पाठ करा किंवा M पाठ करा. मन नावाचा एक पिक्चर आला होता, मन नावाचा आमिर खानचा, ओके. चला, एवढ्या गोष्टी तुम्ही इथे पाठ करा. मी डायरेक्ट पण एक ट्रिक बनवली आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील माझीवाली ट्रिक. काय ट्रिक आहे? मान लो फ्युरिश जॅकलिन PKच्या GT हॉस्पिटलमध्ये GT हॉस्पिटलमध्ये इव्हिनिंगला ॲडमिट झाली. ठीक आहे. अर्ध हिंदी अर्ध मराठी वाक्य आहे, त्यात इंग्लिशचे पण शब्द आहे. मान लो फ्युरिश, जसं आयरिश नावाचा देश असतो तसाच एक काल्पनिक देश फ्युरिश. मान लो फ्युरिश जॅकलिन, आयरिश जॅकलिन किंवा फ्युरिश जॅकलिन तुम्ही म्हणू शकता. आयरिश म्हणजे पण RI आणि SH इथे मी FU टाकण्यासाठी, फ्युरीचा FU टाकण्यासाठी इथे वापरला, ठीक आहे. मान लो म्हणजे काय? मॅन किंवा मान, MN भेटला. लो म्हणजे LO, FU आलं, RI आलं, SH आलं. जॅकलिन म्हणजे काय? जाक्यू, J फॉर J, K फॉर K, लिन. PK सेपरेट आहे, PK अपोजिट. GT रोड अपोजिट आहे. इव्हिनिंग E आणि V, तसं आपलं E आणि V ला ॲडमिट झाली, ठीक आहे. इत्यादी तुमचे वाक्य इत्यादी अपोजिट लेटर तुमचे होते, बस, ठीक आहे. MN नंतर पाठ करायला लागते. तुम्हा Mच्या नंतर NOP केलं म्हटलं तर हे पुन्हा हेच येणार आहे. NOP करतो म्हटलं हे पुन्हा हेच येणार आहे का? N साठी पुन्हा O साठी N साठी M, O साठी L, P साठी K, ठीक आहे. म्हणून तुम्हाला A पासून तर M पर्यंत पाठ करायचं आहे. Mच्या नंतर समजा तुम्ही आणखी NOP QR ST UW XYZ पाठ केलं तर हे पुन्हा हेच येणार आहे, हेच रिटर्न येणार आहे, ठीक आहे. अपोजिट लेटर तुमचे मी पाठ करून दिले, ओके. चला, आता काळजी करू नका, यानंतर प्रॉपरली तुमच्या सगळ्या गोष्टी होऊन जाईल, ओके. आता लेटरचे अंक पाठ करण्यासाठी, लेटरचे नंबर पाठ करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे ई ज्योती पाठ करावं लागेल. ई ज्योती, ठीक आहे. ई ज्योती बाय. ई म्हणजे 5 होते, जे म्हणजे 10 होते, ओ म्हणजे 15 होते, टी म्हणजे 20 होते आणि वाय म्हणजे 25 होते, ओके. एखादी लेटर कसं शोधायचं, एखादी लेटर तुम्हाला भेटत नसेल
सॉरी एखादी लेटरचा क्रमांक शोधायचा असेल तर हे गोष्ट तुम्ही हे EJOTY ज्योती हे पाठ करा फक्त. मी म्हटलं मी एखादी एस कुठं आहे, एस कुठं आहे मला माहीत नाही, परंतु माहीत आहे हा एस हा टीच्या जवळ आहे. टी फॉर 20 होते. कुठे ते PQRST आणि टी फॉर टी म्हणजे तुम्हाला माहीत आहे 20 होते, तर 20च्या आधी 19 येते. ठीक आहे, म्हणून S19 असं तुम्ही पाठ करायचं. ठीक आहे, कसं पाठ करायचं? ई ज्योती तुम्हाला पाठ केले तुम्ही. ठीक आहे, मी म्हणतो यू माहीत नाही. ओके, हे कसं शोधायचं मग? टीच्या नंतर कुठेतरी टीच्या नंतर फर्स्ट अक्षर यू आहे, म्हणून यू आहे 21. ठीक आहे, टी आहे 20. मला समजा मी कोणी एम विचारलं, एमचा क्रमांक कसा सांगायचा, कसा लक्षात ठेवायचा? एम कोणानंतर आहे? JKLMNO. ओके, जे म्हणजे तुम्ही 10 पाठ केले, हे म्हणजे 11 होणार आहे, हे म्हणजे 12 होणार आहे आणि एम म्हणजे 13 होते. ठीक आहे, एमचा क्रमांक 13. किंवा मग मी तुम्हाला कसं पाठ करायचं डायरेक्ट प्रत्येकाचे ट्रिक तुम्हाला मी करून दिले आहे. ओके, अक्षर मालिकामध्ये कोणकोणत्या प्रकारचे तुम्हाला हे विचारले जाते, मालिका विचारतात, ते तुम्हाला मी सांगतो इथे. अक्षर मालिकामध्ये कोणकोणत्या टाईप बसते, कोणकोणते टाईप तयार होते, थोडं बेसिक सांगून देतो, त्यानंतर प्रॉपरली टाईप वाईज क्वेश्चन घेऊ आणि प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ. ओके, चला. महत्त्वाचं लक्षात ठेवा, फरक लक्षात ठेवा, लेटरचा फरक. एखादी बी असन, बी नंतर बी नंतर येईन म्हणजे 3चा गॅप, पुन्हा इथे 3चा गॅप, पुन्हा इथे 3चा गॅप, असे लेटर असते. ठीक आहे, 2 नंबर फरकांचा फरक येते. ठीक आहे, आता मी काय म्हणतो, आता तुम्ही एवढं तर काढलं, हा जो फरक आहे हा दोघांचा फरक आहे. इथे एक लेटर, इथे एक लेटर. ठीक आहे, इथं एक मिनटं, बी आहे, इथं ई आहे, परंतु इथून इकडं 3चा फरक आहे, इथून 4चा फरक आहे, इथून 5चा फरक आहे, इथून 6चा फरक आहे. म्हणजे हा फरक आहे 3, 4, 5, 6 आणि फरकांचा फरक सेम आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे पण तुम्हाला एक सिरीज असते. त्यानंतर वर्गाची सिरीज असते, ज्याला तुम्ही आधी पी म्हणता, आधी PY म्हणजे की किती? 1, 4, 9, 16 आणि 20. ठीक आहे, चला. 4 वर्गानंतर घनांची सिरीज असते, मालिका लक्षात ठेवा. ठीक आहे, फरकांचा फरकची मालिका, फरक असणारी मालिका, फरकांचा फरक असणारी मालिका, वर्गांची मालिका, जे की 1, 4, 9, 16, 25 या ठिकाणी कोणते लेटर येते, या क्रमांकावर या स्थानी कोणकोणते लेटर येते ते तुम्हाला बघायचं आहे. घनाची मालिका कशी 1, 2चा घन 8, 3चा घन 27. ओके, ए म्हणजे 1 होते, 8 म्हणजे H होते, 27 म्हणजे झेडच्या नंतर पहिलं अक्षर पुन्हा A कडे येते. ठीक आहे, मी म्हणतो याच्यानंतर आणखी 36 येते. 36व्या ठिकाणी कोणतं लेटर येईल ते जर तुम्हाला पाहायचं असेल, बघा एखादी सिरीज असन AHA लिहून असन, यानंतरचं लेटर काय शोधायचं असेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही, वर्गसंख्या आहे. जर इथले लेटर काढायसाठी 26च्या नंतर लेटर काढायसाठी आपण काही केलं नाही, बघ 27तून 26 मायनस केले, 1 आलं, 1चं लेटर. इथे 36 नंबरचं लेटर काढायसाठी याच्यातून 26 मायनस करा, 0, 1, 10 नंबर जे येते. ठीक आहे, तुमची घनांची सिरीज कशी तयार होते? AH A पुन्हा J. त्यानंतर मी 49 नंबर म्हणतो, तर 49 मधून 26 काढून घ्या पहिलं, 9 6 गेले 3, 4 2 गेले 2, 23 नंबरला W आहे, तुमची Wची सिरीज तयार होते. ठीक आहे, Wची सिरीज तयार होते. AHA J तुम्हाला अशी सिरीज असन, W सिरीज असन, समजून जायचे की ही घनांची सिरीज आहे. इथं वर्गांची सिरीज आधी PY. ओके, चला 3, 4, 5
दुप्पट गुणिला 2 अशीच असते का? ए फॉर 1 आहे ना, गुणला 2 बी, बी फॉर 2 आहे ना, गुणला 2 4, 4चं डी. कशी सिरीज तयार होते? गुणुले 2 का गुणिला 2. ठीक आहे, सिरीज कोणत्या होते? ए समजा, ए नंतर एच्या दुप्पट 2 म्हणजे बी, बी म्हणजे 2, 2च्या दुप्पट 4 म्हणजे डी, 4 डी म्हणजे 4, 4च्या दुप्पट 8, 8 म्हणजे एच, एच म्हणजे 8, 8च्या दुप्पट 16, 16 म्हणजे पी. ओके, इत्यादी प्रकारची तुम्हाला सिरीज भेटते गुणिला 2. ठीक आहे, या प्रकारची सिरीज तुम्हाला इथे भेटून जाईल. ठीक आहे, आता प्रॉपरली उद्याच्या लेक्चरपासून प्रॉपर कोणकोणती टाईप याच्यामध्ये पडते ते प्रत्येक टाईप मी इथे बनवून ठेवले आहे मित्रांनो. हे बघा, टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4, 5 सगळे टाईप मी इथे बनवून ठेवले. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण टाईप घेऊन घेऊ, परवाच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊन घेऊ. ओके, पूर्ण अक्षर मालिकेचे 3 ते 4 तुमचे लेक्चर येऊन जाईल. ओके, आज आपण इथे थांबून जाऊ. अशा प्रकारे तुम्हाला इथे सिरीज दिलेले आहे बघा. ई ज्योती सिरीज टाकली मी, आदिपी सिरीज टाकली, प्रत्येक सिरीज मी इथे टाकली. जे ज्या तुम्ही मी प्रकार सांगितले ते सगळे टाकले. एकूण मला वाटते 20-25 टाईप तरी असं नसायचे. ठीक आहे, ओके, टाईप बघून घेऊ द्या आणि त्यानंतर मग क्वेश्चन बघू. ओके, इथे थांबून जाऊ, आपला वेळ झालेला आहे. थँक्यू. आणि ठीक आहे, ज्यांना कोणाला माझी आउट ऑफ मॅथ बॅच जॉईन करायची असेल त्यांनी निश्चितच ॲपवर जाऊन जॉईन करू शकता. इथं मी फ्रीमध्ये रिझनिंग तुम्हाला देतच आहो. मॅथ ज्यांना जॉईन करायची त्यांनी निश्चितच जॉईन करू शकता माझ्या स्वतःच्या ॲपवर. मराठी ॲस्पायरंट नावाचं ॲप आहे माझं, त्या ॲपवर जाऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता अतिशय कमी खर्चामध्ये, कमी फीजमध्ये. थँक्यू.